गोड काहीतरी खावंसं वाटतंय तर मग अजिबात विचार करायची गरज नाही. घ्या मग पटक्यान मुगाचा शिरा बनवायला. एकदम चवदार, टेस्टी आणि मस्त असा मुगाचा शिरा आज आपण इथे बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आणि लाजवाब दिसत आहे. चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे बघा एक बाऊल. त्यामध्ये जो मेजरमेंटचा कप आहे तो पूर्ण कपला एक थोडाशी कमी अशी डाळ मी इथे घेतलेली आहे. आणि पाणी घ्यायचं आहे. स्वच्छ अशी डाळ मस्त धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने. छान अशी डाळ धुवून घेतली की त्याचं पाणी काढून टाकायचं आहे सर्व. 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे. पाणी एकदम कोरडी डाळ करून घ्यायची आहे. सर्व पाणी काढून टाकायचं आहे. छान अशी कोरडी डाळ झालेली आहे बघा. आता मी इथे कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये घालायची आहे डाळ. डाळ पुन्हा एकदा छान अशी भाजून घ्यायची आहे बघा. पूर्ण जोपर्यंत कडकडीत वाजत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे. ह्या प्रोसेसला वेळ लागतो. कमीत कमी 5 ते 10 मिनिटाच्या वर लागतात. मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिट आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. जोपर्यंत ही पूर्ण सुकून अशी कडकडीत तयार होत नाही तोपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आता मी परत ती डाळ काढून घेतलेली आहे आणि इथे घालायचं आहे थोडंसं तेल. आणि मी येथे हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू, बदाम, ते छान असे भाजून घ्यायचे आहेत एकदा. तेल किंवा तूप तुम्ही इथे वापरू शकता. छान असे मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघा. एकदम असं खमंग असे लागतं त्याने. आता इथे मी घेतलेले आहे मनुके. तेही मस्त त्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपली जी डाळ आपण येथे भाजून घेतली होती ती आपण येथे मिक्सर जारमध्ये घ्यायची आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मस्त बारीकसर दाटसर असं काढून घ्यायचं आहे बघा. ते खूप जास्त जाडही नाही, खूप जास्त बारीकही नाही, अशा प्रकारे काढायचं आहे. आता मी येथे घेतलेलं आहे तूप. जास्तीचं तूप घ्यायचं आहे. आता जी आपण डाळ काढून घेतलेली होती पीठ ती घालायची आहे. मस्त असं भाजून घ्यायची आहे छान अशी खरपूस. थोडंसं तूप हे आता टाकत राहायचं आहे बघा जसं लागेल तसं. जोपर्यंत त्याला मस्त असं तूप सुटत नाही तोपर्यंत तूप घालायचं आहे आणि छान असं परतवूनही घ्यायचं आहे. पूर्ण मस्त लालसर कलर येईपर्यंत, छान असा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं तूप त्याचं रिलीज होत आहे. मस्त असं एकदम मस्त मस्त असा एकदम खरपूस असा त्याचा वास येत आहे बघा. छान असं भाजले गेले आहे ते. आता तोपर्यंत आपण इकडे पाक करायला ठेवणार आहोत. मी इथे मेजरमेंटचा 1 कप पाणी घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बघा. गोड कितपत हवं आहे तितपत. छान असा त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे बघा. 4 ते 5 मिनिटात इथं पाक मस्त तयार झालेला आहे. आता त्यामध्ये घालायचा आहे थोडासा फूड कलर नारंगी आणि मस्त पुन्हा एकदा त्याला उकळ आणून घ्यायची आहे. परफेक्ट. आता आपण इथे पुन्हा हे मिश्रण ठेवलेलं आहे. जो पाक आपण इथे बनवलेला होता तो त्यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते चांगलं शिजत नाही तोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असं दिसत आहे. आता घालायची आहे चवीला वेलची पूड. खूप अशी छान टेस्ट लागते बघा त्याने. मस्त तुम्ही दिसायलाच बघू शकता किती जबरदस्त दिसत आहे ते. एकदम परफेक्ट असं झालेला आहे बघा. जो आपण मुगाचा शिरा बनवतो तो आता छान असं आटरलं जात आहे. ते पूर्ण त्यामधला पाक हा आटरून घ्यायचा आहे आणि त्यामुळे ते छान शिजलं जातं बघा. त्याला थोडंसं शिजवून घ्यावं लागतं. आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते यामध्ये घालायचे आहेत. मस्त 1-2 ते 3 मिनटं त्याला
मस्त असं शिजवून द्यायचं आहे. एकदम जबरदस्त दिसत आहे बघा. तुम्ही बघू शकता पूर्ण आटरलेलं आहे हे. मस्त असं घट्ट झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे आपला इथे एकदम टेस्टी शिरा तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा.